वापर प्रचाराच्या साहित्यामध्ये का असा सवाल सुप्रीम कोर्टाने अजित पवारांच्या राष्ट्रवादीला विचारलाय। शरद पवार यांच्या नावाचा प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष वापर करणार नाही असं हमीपत्र दाखल करण्याचे आदेशही कोर्टाने दिले आहेत। सुप्रीम कोर्टाने अजित पवारांच्या राष्ट्रवादीला फटकारल्यानंतर त्याचे पडसाद आता राज्यात उमटत आहेत। निवडणूक आयोग आणि विधानसभा अध्यक्षांनी मूळ पक्ष अशी मान्यता दिलेल्या अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला सुप्रीम कोर्टाने फटकारले। शरद पवार यांच्या फोटोचा वापर प्रचार साहित्यामध्ये का करता असा सवाल कोर्टाने विचारलाय। इतकंच नाही तर घड्याळ चिन्हाच्या ऐवजी दुसरं चिन्ह वापरण्याचा सल्लाही सुप्रीम कोर्टाने दिलाय। राष्ट्रवादी काँग्रेसच्या पक्षाचं नाव आणि चिन्हाचा निर्णय निवडणूक आयोगाने दिल्याच्या नंतर त्याला शरद पवारांकडून सुप्रीम कोर्टात आव्हान देण्यात आलंय। या प्रकरणाची सुनावणी सुप्रीम कोर्टामध्ये होत असताना शरद पवारांच्या फोटोचा वापर अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून करण्यात येत असल्याचा आक्षेप वकिलांनी नोंदवला। यावरती सुप्रीम कोर्टाने अजित पवारांच्या राष्ट्रवादीला फटकारलंय। अजित पवारांचा आता वेगळा राजकीय पक्ष आहे। शरद पवार यांच्यासोबत राहायचं नाही हा तुमचा निर्णय आहे, मग शरद पवारांचा फोटो प्रचारासाठी का वापरताय? स्वतःची ओळख निर्माण करण्याचा पक्षाला सल्ला देण्यात आलाय। नव्या विचारधारेच्या आधारावरती तुम्ही निवडणूक लढवा। शरद पवार यांचं नाव आणि फोटो वापरणार नाही याची हमी द्या। कोर्टानेही जरा हे आश्चर्य व्यक्त केलं की तुम्ही एवढे जर स्वतःला मोठे समजता तर घ्या नवीन चिन्ह, नवीन पक्ष घ्या आणि ह्याच्यावर विचार करा। तुम्ही त्यांनी म्हटलं की ह्याच्यावर विचार करा की नवीन सिंबल काय असावं याच्यावर पण विचार करून ठेवा। आणि तुम्ही शरद पवारांच्या नावाचा, शरद पवारांच्या चेहऱ्याचा आणि शरद पवारांच्या चिन्हाचा फायदा का घेऊ इच्छिता? आणि ते म्हणाले ह्याच्या पूर्वीच्या इलेक्शन शरद पवारांनी जिंकून दिलेत तुम्हाला। तर पक्षाकडून वापरण्यात आलेला शरद पवारांचा फोटो नेमका कधीचा आहे हे माहिती नाही असं अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी सांगितलं। तर सुप्रीम कोर्टाने असे काही आदेशच दिले नाहीत, हा केवळ दोन्ही वकिलांचा युक्तिवाद असल्याचं अमोल मिटकरी यांचं म्हणणं आहे। एखादा जुना फोटो होता, पोस्टर होता की काय, किंवा एखादा कोणी व्यक्तीने स्वतःच्याच म्हणजे हिशोबाने काही कोणाचा फोटो वापर केला असेल ते मला सांगता येत नाही। पण कोर्टाने फक्त एवढंच आम्हाला आज म्हटलेलं आहे, एक निर्देश दिलेला आहे की तुम्ही एक ॲफिडेव्हिट द्या आणि यापुढे तुम्ही शरद पवार साहेबांचा फोटो तुमच्या NCPच्या कुठल्याही बॅनर, पोस्टर किंवा कम्युनिकेशनमध्ये तुम्ही वापरू नये। सुप्रीम कोर्टाचा तो निर्णय नाही। जितेंद्र आव्हाडांना फार उकाळ्या फुटत आहेत। याचिका ज्यावेळेस दाखल झाली त्या याचिका दाखल झाल्यानंतर त्या आमच्या म्हणजे याचिका दाखल झाल्यानंतर साधारणपणे युक्तिवाद जो झाला, म्हणजे पक्ष आणि पक्षचिन्ह भेटण्याच्या पूर्वी जी याचिका दाखल झाली होती त्यावरचा हा वकिलांमधला युक्तिवाद तेवढा आहे। आणि युक्तिवादाचंच कन्व्हर्सेशन जे दोन वकिलांमध्ये झालं तेच मीडियामध्ये दाखवलं जात आहे। सुप्रीम कोर्टाचे कुठलेही निर्देश नाहीत। दरम्यान हा निर्णय अजित पवारांच्या राष्ट्रवादीसाठी मोठा धक्का मानला जातोय। निवडणूक आयोगाचा निर्णय अद्यापही सुप्रीम कोर्टाच्या अधीन असल्याचं यावेळी सुप्रीम कोर्टाने स्पष्ट केलंय। यापूर्वी 19 फेब्रुवारी रोजी या प्रकरणाची सुनावणी पार पडली। यामध्ये निवडणूक आयोगाला शरद पवार यांनी अर्ज केल्याच्या नंतर त्यांना 7 दिवसाच्या आत पक्षचिन्ह देण्याचे आदेश न्यायालयाने दिले होते। यानंतर शरद पवार यांना 22 फेब्रुवारीला निवडणूक चिन्ह दिलं गेलं। आता या प्रकरणाची पुढची सुनावणी 19 मार्चला होणार आहे। शिवाजी काळे, पुढारी न्यूज, नवी दिल्ली।